मित्रांनो, जर तुमची पण एक्झाम येणार असेल आणि तुम्हाला चांगले पर्सेंटेज पाहिजे असतील तर चिंता करू नका, तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओवरती क्लिक केला आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्हाला काही व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्हाला चांगल्या पर्सेंटेजसाठी खूप जास्त अभ्यास करण्याऐवजी एकदम बरोबर पद्धतीने अभ्यास केला पाहिजे। हो, तुमची अभ्यासाची मेथड खूप मॅटर करते की तुम्हाला कोणत्या गोष्टी किती वेळपर्यंत लक्षात राहणार आहेत। मित्रांनो, जर तुम्हाला अभ्यास केलेली गोष्ट लक्षात राहत नाही तर चिंता करू नका। स्टडीजने हे दाखवलं आहे की एक ट्रिक आहे ज्याने तुम्ही कोणतीही गोष्ट खूप वेळेपर्यंत लक्षात ठेवू शकता आणि ती म्हणजे टीचिंग समवन एल्स। हो, दुसऱ्यांना शिकवणे। आता तुम्ही म्हणाल की मी का दुसऱ्यांना शिकवणार जर मलाच त्या गोष्टीबद्दल जास्त माहिती नाही। तर मित्रांनो, तुम्हाला बरोबर समजलं नाही की मी काय बोलतोय। याचा अर्थ जर तुम्ही अभ्यास करता करता ती गोष्ट दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला एक्सप्लेन करता की त्या गोष्टीची माहिती देता तर ती गोष्ट आपल्याला खूप वेळेपर्यंत लक्षात राहते। तुम्ही पण हे जाणवलं असेल की जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट दुसऱ्यांना एक्सप्लेन करता तेव्हा तुम्ही स्वतः त्या विषयाच्या खोलपर्यंत जाता। तुमच्या डोक्यात ती गोष्ट एकदम घट्टपणे बसते। तुम्ही कोणालाही शिकवू शकता। सर्वात उत्तम असेल की तुम्ही तुमच्या मित्रालाच ती गोष्ट एक्सप्लेन करा। याने तुम्हाला दोन फायदे होतील। जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला एखादी कन्सेप्ट एक्सप्लेन केली तर तुम्हाला तर फायदा होईलच आणि तुमच्या मित्राची पण रिव्हिजन होईल आणि मग तुमच्या मित्राला सांगायचं की आता तू मला ती सेम कन्सेप्ट एक्सप्लेन कर। याने दोघांना खूप जास्त फायदा होईल। जर तुमच्याकडे कोणता मित्र अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्या भावंडांना किंवा तुमच्या पॅरेंट्सला देखील यामध्ये सहभागी करू शकता। मित्रांनो, या टेक्निकमुळे तुमची फक्त रिव्हिजन नाही तर तुम्ही त्या विषयाबद्दल तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढवू शकता। कारण जेव्हा तुम्ही कोणती कन्सेप्ट स्वतःच्या भाषेत सांगता तेव्हा तुमचा ब्रेन त्या इन्फॉर्मेशनला खूप डीपली पर्यंत लक्षात ठेवतो। हो, ही टेक्निक तुम्ही कोणत्याही कन्सेप्ट आणि कोणत्याही विषयावर यूज करू शकता। मित्रांनो, जर तुम्हाला चांगले ग्रेड्स पाहिजे असतील तर तुम्हाला सर्व डिस्ट्रॅक्शन्सला बाजू ठेवून एकदम फोकसमध्ये स्टडी करायला लागेल। मी अभ्यासासाठी अजून व्हिडिओज बनवणार आहे, पण हे लक्षात घ्या तुमच्या अभ्यासाशिवाय कोणताही व्हिडिओ इम्पॉर्टंट नाही। चला मग तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।